जर तुम्ही हा चार्जिंगवरचा फवारा विकत घेताय तर 1 मिनिट थांबा आणि याचे फायदे आणि तोटे सगळे जाणून घ्या आणि नंतरच खरेदी करा। या फवाऱ्याची किंमत आहे 6000 रुपये। याच्यासोबत तुम्हाला 2 नोझल भेटणार आहेत, एक पंप म्हणजे त्याच्यामध्ये बॅटरी फिटेड भेटणार आहे आणि एक 300 फूट नळी। पंपाचा प्रेशर आहे 30 ते 35 PSI, ठीक आहे। नळीची कॅपॅसिटी आहे 60 PSI पर्यंतचा तुमची नळी प्रेशर सहन करू शकते। जर त्यावर तुम्ही जास्त प्रेशर देताय तर नळी फुटण्याची शक्यता जास्त आहे। जर ती नळी तुम्ही उन्हात ठेवताय तरी पण ती नळी खराब होऊ शकते। 6000च्या मानाने पंपाचा प्रेशर जरा कमी आहे, 40 ते 45 PSI पर्यंतचा प्रेशर आपल्याला लागतो, जेणेकरून आपली फवारणी पण फास्ट झाली पाहिजे। तर आता आपण या फवाऱ्याचे फायदे जाणून घेणार आहोत। पहिला फायदा म्हणजे काय, आपण जे वज पाठीवर वागवायचो पाण्याचं फवारताना त्याचं कमी होणार आहे, ठीक आहे, जेणेकरून नळीनी तुम्ही व्यवस्थित फवारू शकता। दुसरा म्हणजे काय की हळूनी जर तुम्हाला फवारणी करायची असेल त्याच्यासाठी पण एकदम बेस्ट आहे। आणि तिसरा फायदा म्हणजे काय की पाईपची क्वालिटी चांगली आहे, की तुम्ही ओढलं किंवा काय जर झालं तर पाईप पिचकणार वगैरे नाही। तर आता आपण या फवाऱ्याचे तोटे जाणून घेणार आहोत। पहिला तोटा हा आहे की या फवाऱ्याची कसलीच गॅरंटी नाही, ठीक आहे, ना बॅटरीची आहे, ना नोझलची आहे, ना पाईपची। दुसरा तोटा म्हणजे काय, प्रेशर लिमिटेड आहे। 300 फूट लांब नळी असल्यामुळे याचा लिमिटेडच प्रेशर पडणार आहे, जेणेकरून आपण फवारणी फास्ट उरकू शकणार नाही। तिसरा तोटा म्हणजे हा आहे की नळी गोळा करण्यासाठी यांनी कोणतं स्टँड दिलेलं नाही, जेणेकरून तुम्ही बघू शकता की नळीचा कसा आपण गुतडा होतो आणि ते काढण्यासाठी आपला खूप सारा वेळ वाया जातो। मी स्वतः एक स्टँड बनवलं, त्याच्यामुळे आपल्याला थोडाफार तरी म्हणजे सोपं जातं नळी गोळा करण्यासाठी। याचा चौथा तोटा हा आहे की जे नोझलला कनेक्टर आलेले आहेत पाईपला आणि नोझलला कनेक्ट करण्यासाठीचे, त्याची क्वालिटी एकदम खराब आहे, ज्याच्या की आट्या व्यवस्थित बसत नाही। त्याला चिकटपट्टी लावून जरी बसवलं तरी लीक होतंय ते, जे की तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता। पाचवा तोटा हा आहे इलेक्ट्रिक फवारा असल्यामुळे चार्जिंगला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात आणि जर समजा तुम्ही एखाद एकर फवारलं तर हळूहळू जशी बॅटरीची चार्जिंग उतरत तसं याचा प्रेशर पण कमी होत आहे। जर तुम्ही आता फॉगर टाईप जर यूज करणार असाल तर याच्या बॅटरीवर खूप लोड येतो आणि त्याचा आवाज पण तुम्ही बघू शकताय आणि प्रेशर पण कमी होत। आता फॉगर बनवलाय, ठीक आहे, आता याचा आवाज चेक करा, याच्यावर लोड येतोय आणि तुम्ही शाने आहेत याच्या पलीकडे की तुम्ही हा फवारा घेणार आहोत की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा। माहिती कशी वाटली ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा। ओके, बाय।